नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज मी घेऊन आले आहे एक खूपच खास आणि दुर्मिळ रानभाजी, आंबाडीच्या लाल बोंडाची चटणी. ही चटणी फक्त चविष्टच नाही तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ही बोंड रोगप्रतिकार शक्ती वाढवते, पित्त कमी करते आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवते. ही बोंड वर्षातून एकदाच येतात, त्यामुळे जेव्हा मिळतील तेव्हा नक्की वापरून बघा. चला तर मग पाहूया या आंबट तुरट अप्रतिम चवीची लाल बोंडाची चटणी. आंबाडीची बोंड ही 5-6 दिवस पहिले घेतली होती मी. माझी तब्येत चांगली नसल्यामुळे तशीच फ्रीजमध्ये ठेवली. आज ही रेसिपी करू. यासाठी ही बोंड स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. या बोंडाच्या फक्त पाकळ्या घ्यायच्या आहे आपल्याला. हा जो हिरवा भाग दिसतो तो काढून टाकायचा. ह्या सगळ्या अशा पाकळ्या मी घेऊन घेतल्या. आतमध्ये ज्या हिरवे बोंड बिया दिसतात, यामध्ये बिया असतात. ह्या अंगणात लावल्या तर छान घरच्या घरी आंबाडीची भाजी तयार होते. 1 चमचा तेल घेतले, मोहरी, जिरे, कढीपत्ता तुम्ही जास्त घेऊ शकता. हिंग परतून घ्या. आता 1 चमचा तीळ, 1 कांदा, 4 लसणाच्या पाकळ्या, 1 हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कोथिंबीरीच्या काड्या. चांगलं कांदा अर्धवट शिजेपर्यंत परतून घ्यायचं. आता यामध्ये ह्या बोंडाच्या पाकळ्या घालू. परतून थोडेसे शिजून घ्यायच्या. लवकरच शिजतात. थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊ. यामध्ये किंचित जराशी हळद, अर्धा चमचा धने जिरे पूड, आवडीनुसार तिखट, चवीनुसार काळं मीठ आणि थोडंसं साधं मीठ. बोंड आंबट तुरट चवीची असतात म्हणून थोडासा गूळ आणि पाणी न घालता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. भरपूर पोषणमूल्य असलेली ही चटणी तयार आहे. कशी वाटली तुम्हाला ही लाल बोंडाची चटणी? खरंच ना, आंबट तुरट चवीची असलेली चटणी चवीला तर अप्रतिमच लागते. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर